भारती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. बदलापूर मधील हवेची गुणवत्ता खालावली, अधिकाऱ्यांसोबत पहाटे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून डंपिंगची पाहणी. बदलापुरातील विविध गंभीर विषयांवरती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे दिसत आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बदलापूर मधील हवेची गुणवत्ता संदर्भात सविस्तर माहिती देत ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले, मी कोणत्याही अधिकाऱ्याचे न ऐकता प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आज आलेलो आहे. दोन्ही डम्पिंग पैकी नक्की कुठे प्रॉब्लेम आहे पाहता आमच्या लक्षात आले आहे. बदलापूरची जे डम्पिंग आहे तिथे प्रॉब्लेम आहे. मी अंबरनाथच्या सीओशी बोललो, त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करायला सुरुवात केली आहे. बदलापूरच्या देखील सीओशी बोललो, त्यांनी आमच्या सोबत या ठिकाणी पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की आपल्या या डम्पिंग मधील मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो आणि परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. संध्याकाळी 11 नंतर तुम्ही घराची खिडकी उघडू शकत नाही. मी स्वतः या परिसरात राहतो, त्यामुळे याचा अनुभव मला देखील आहे. सकाळी पहाटे 5 ते 8 संपूर्णपणे दुर्गंधी पसरलेली असते. अनेकांनी तक्रार केलेली आहे. लहान मुले आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत, त्यामुळे ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून मी आज स्वतः 5 वाजता उठून या डम्पिंगची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो. त्यामुळे उपाययोजना करताना इथे माती टाकता येईल का, पाण्याची फवारणी करता येईल का, किंवा अन्य काय करता येईल का, या सगळ्या गोष्टींसाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो. अशा प्रकारे शहरातील डम्पिंगची समस्या सुटली पाहिजे, यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पाणी दौरा केला. तर मी कुणीही अधिकाऱ्यांचं न ऐकता प्रत्यक्ष पाहणी करता आज या ठिकाणी आलो आहे. या दोन्ही डम्पिंग मधून नक्की प्रॉब्लेम कुठे आहे, तर आमच्या लक्षात आलं की बदलापूरचं डम्पिंग आहे तिथे प्रॉब्लेम आहे. मी अंबरनाथच्या सीओशी बोललो, त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करायला सुरुवात केली. बदलापूरच्या सीओशी बोललो, त्यांनी सुद्धा लगेच त्यांनी स्वतः पाहणी केली. आमच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली आणि सांगितले की आपल्या या डम्पिंगमधून मोठ्या प्रमाणामध्ये धूर बाहेर पडतो आणि हा धूर बाहेर पडल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. तुम्ही रात्रीच्या वेळेला 11 नंतर घराची खिडकी उघडू शकत नाही. मी पण या परिसरात राहतो, मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि सकाळी पहाटे 5 ते 8 वाजेपर्यंत संपूर्ण स्मोक पसरला असतो. अनेकांनी तक्रार केली, लहान मुलं आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत, मॉर्निंग वॉकची लोक आहेत, परिसरातील राहणारे नागरिक आहेत, हे सर्वजण तक्रार करत की याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. म्हणून मी आज स्वतः पहाटे 5लाच उठलो आणि या डम्पिंगची पाहणी करण्याकरता आलो की याच्यातून आपल्याला काय करता येईल. ती इथे माती टाकता येईल का, इथे पाण्याची फवारणी करता येईल का, अन्य काय करता येईल का. हे डोंगर साठले आहेत, तर डोंगरला JCB लावून अजून एक पोकलन वगैरे लावून हे सगळं खेचता येईल का, म्हणजे 10 ते 15 फूट खाली जी आग लागते ती ऑटोमॅटिकली कमी होऊन जाईल. याकरता ही उपाययोजना करण्यासाठी आणि पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि पाहणी केल्यानंतर या ठिकाणी लगेचच कुलगाव बदलापूरचे जे या ठिकाणी अधिकारी त्यांना मी सूचना दिली की याची कारवाई करा. आजपासून कुठेही परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.